त्याला काय म्हणतात राहू? आज दुपारच्या जेवणासाठी मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त रुटीनला सुरुवात झाली आहे आणि सध्या माझं रुटीन तसं निवांत असतं, कारण राऊची स्कूल नाही आहे. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून जी डब्याची घाई गडबड असते, राऊच्या मागे जी माझी घाई गडबड चालू असते ती सध्या नाही आहे. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर मस्त आम्ही सगळे गप्पा मारतो, चहा नाश्ता छान सगळेजण बसून एन्जॉय करतोय. त्यामुळे आज आमचा नाश्ता चहा सगळं झालंय. ॲक्च्युली काल आम्ही केली होती इडली, त्याच्यामुळे आता इडली फ्राय केलं होतं, मस्त थोडासा फोडणी भात केला होता, नाश्ता झालाय, चहा झालाय आणि आता बाकी पुढची कामं सुरू करायची आहेत. सो म्हटलं चला व्लॉग सुद्धा सुरू करूया. आणि आज डीमार्टला सुद्धा जायचंय. कालच तुम्ही बघितलं असेल, मी मंथली एक्सपेन्सवरचा व्लॉग अपलोड केलेला आहे. सो महिन्याचं किराणा सामान त्याच्यासाठी डीमार्टला जायचंय. पण सध्या दुपारी भरपूर ऊन असतं, त्याच्यामुळे मग आम्ही प्लॅन केलाय की संध्याकाळीच आपण जाऊया. तोपर्यंत बाकी घरातली आवराआवर लंच सुद्धा करायचं आहे. आणि लंचला मी आज करणार आहे वांग्याचं भरीत, गरम गरम पोळ्या आणि ठेचा. पण त्याच्या आधी जरा भांडी वगैरे मला घासायची आहेत, ती पटकन घासून घेते, कारण आत्ताच नाश्ता झालाय. त्याच्यामुळे इतकी लगेच काही भूक नाही आहे. सो पटापट का म्हणणं लागते. आता राहूचं एकीकडे खेळणं सुरू आहे. सध्या काय सकाळी उठलं की भरपूर खेळायला मिळतंय. सो मस्त काय काय त्याच्या गाड्या वगैरे खेळतोय. काय खेळतोय तू? मी स्कूटर खेळतोय आणि टॉय स्कूटर. हो का? मी जादूने तिला छोटी करून वरती आणली. छोटी करून वरती आणली? अब्बांची मोठी स्कूटर ती छोटी केली तू? हा. क्या बात है. तर आधी ही सगळी भांडी घासून घेते. ॲक्च्युली आज माझी सकाळी बऱ्यापैकी भांडी घासून झाली आहे. फक्त आता जी आमची चहा नाश्त्याची वगैरे होती तीच आहेत. मस्त आंबा खाल्लाय आम्ही सकाळी, सो थोडीशीच भांडी आहे. लंचच्या तयारीला सुरुवात करायच्या आधी जरा ही बाकीची कामं आवरून घेते. भांडी माझी घासून झाली आहेत आणि आता मी लागते लंचच्या तयारीला, कारण सगळं जेवण बनवेपर्यंत जेवायची वेळ तर होतेच. आणि जसं मगाशी सांगितलं की आज मी करणार आहे वांग्याचं भरीत, पोळी, गरम गरम भात. सो वांगी जरा काढते आणि सगळ्यात आधी ती भाजायला ठेवणार आहे. तसं भरीत आमच्याकडे सगळ्यांना आवडतं. ही वांगी असू दे किंवा पांढरी वांगी सुद्धा, दोन्हीचं भरीत अप्रतिम लागतं. आणि मस्त कांदा, टोमॅटो, दाण्याचं कूट असं सगळं घालून भरीत मस्त करता येतं. त्याच्यामुळे आज आमचा भरताचा प्लॅन आहे. आणि एकीकडे तुम्ही ते बघितलं असेल, मी वालसुद्धा काढून ठेवले. सो आज असं नाही, पण ते जरा उकळून सोलून ठेवणार आहे. इथे आता मी तिन्ही गॅसवरती वांगी भाजायला घेतली आहेत. वाल सुद्धा मी एकीकडे जर असे उकळायला ठेवले, सोलायला सोपे जातात. आणि सोलून ठेवलेले असले ना की पटकन वालाची उसळ म्हणा, खिचडी म्हणा केली जाते. तर एकीकडे जरा वांगी भाजेपर्यंत हे करून घेते. भरताची वांगी अनेक प्रकारे भाजली जातात. तेल लावून किंवा जाळीवर ठेवून, वांग्याला मध्ये चिरा देऊन त्यामध्ये लसूण मिरची घालून सुद्धा वांगी भाजली जातात. पण मी डायरेक्ट गॅसवरती आधी वांगी भाजायला ठेवते. वांगी मस्त भाजून झाली आहेत. हार्डली एक 10 मिनिटं लागतात ती भाजून व्हायला. पण जर आता ती मी गार करायला ठेवते. वाल सुद्धा मी बंद केले, ते सुद्धा अगदी उकडवायला नाही, सालं निघावीत म्हणून ते मी खरं तर असे गरम पाण्यातनं काढते. आई म्हणाली एकीकडे अंकिता मी सोलून ठेवते, तुझं होईपर्यंत तिला काढून देते ह्याच्यात. हे गे सोनी, फेवरेट काम राऊचं. सोलायचे ना, टाकून नाही द्यायचे. आजी करेल तसं कर. सालं काढायची
आणि मग ते या बाजूला ठेवायचं. हा, त्याला काय म्हणतात राहू? वाल. काय म्हणतात? त्याच्या डाळिंब्या करायच्या किंवा वालाचं बिरडं करायचं मस्त. तर वाल आईला सोलायला दिलेत. जरा वांगी सुद्धा गार करायला ठेवली आहेत. तोपर्यंत मी आता पटकन कणिक भिजवून घेते. मुलांना जरी शाळेला सुट्टी असली तरी आपलं रुटीन हे चालूच असतं. फक्त धावपळ थोडीशी कमी होते, रुटीन मात्र सुरूच राहतं. या रुटीन मधला रोजचा भाग म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण बनवणे. रोज वेगवेगळ्या भाज्या, पदार्थ, कोणाला हे आवडतं तर कोणाला ते आवडत नाही, हा सगळा विचार करून आपण रोजचं जेवण बनवत असतो. त्यामुळे या जेवण बनवण्याच्या वेळेमध्ये प्रत्येक गृहिणी मल्टीटास्किंग करत आपापली कामं हातावेगळी करत असते. हे झालं की ते करूया, एका बाजूला हे बनवूया तर दुसरीकडे हे सुद्धा बनवून घेऊया, हे आपल्या प्रत्येक गृहिणीचं असतं. माझं पण आता असंच झालंय. वांगी गार होईपर्यंत कणिक भिजवून घेऊया. आता सर्वसाधारण आपल्याला अंदाज असतो किती कणिक लागेल, तेवढी कणिक घेऊन मी त्यात तेल मीठ घालून कणिक भिजवायला घेतली. आणि कणिक भिजवायला घेतली आहे मी. थोडंसं कुकर लावत नाही आहे, कारण सगळ्यांचं म्हणणं आहे की भात आत्ता कोणी खाणार नाही आहे, कारण मस्त गरम गरम पोळ्या, भरीत, ठेचा आणि जसं मगाशी म्हटलं आंबा आहे, पुरणपोळी आहे. सो भाताचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला आहे. कणिक भिजवून झाल्यानंतर लगेचच एक 5-10 मिनिटांनी मी गरम गरम पोळ्या करायला घेतल्या, कारण राहूला भूक लागली होती. त्याच्यामुळे आई तू आधी मला पोळी करून दे असं तो म्हणत होता. तर म्हटलं चला सगळ्या पोळ्याच आधी करून घेऊया. कणिक भिजवून झाल्यानंतर मधल्या एक 5-10 मिनिटांमध्ये वांग्याच्या भरतासाठी लागणारं सगळं साहित्य, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मी एकीकडे तयार करून ठेवलं होतं. पोळ्या करता करता एकीकडे मी पॅन सुद्धा गरम करायला ठेवला होता. राहू वांग्याचं भरीत खाणार नव्हता, त्याला मटकीची उसळ हवी होती. तर म्हटलं पोळ्या करता करता उसळीला सुद्धा फोडणी देऊया. राहूसाठीच उसळ करत होते, त्याच्यामुळे अगदी सिंपल तेल, मोहरी, हिंग, हळद, थोडीशी मटकी, अगदी किंचितचं लाल तिखट, मीठ, कोथिंबीर घालून सगळं मस्त फ्राय केलं. उसळ शिजावी म्हणून त्यात थोडंसं पाणी घालून उसळ मी वाफ आणायला ठेवली. एकीकडे माझ्या पोळ्या करणं चालूच होतं. सगळ्या पोळ्या माझ्या करून झाल्यात. राऊची एकीकडे भाजी सुद्धा झाली आहे, त्याला पहिले पटकन वाढते आणि आता मी मेन म्हणजे भरीत करणार आहे. वांग्याचं भरीत करायला घ्यायच्या आधी पटकन राऊचं जेवण वाढायला घेतलं. थोडीशी मटकीची उसळ आणि 2 गरम गरम पोळ्या, पोळ्यांचे सुद्धा तुकडे करून दिले. आणि राऊला एक छान सवय आहे की त्याला जेवण वाढलं की तो स्वतःच्या हाताने जेवतो. नीट खा, पोळी लागली तर मला सांग. भाजी तर राऊला जेवायला वाढलंय आणि मी आता वांग्याचं भरीत करायला घेणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सगळं घेतलंय. भाजलेली वांगी, कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे, 1 टोमॅटो, मीठ, लागणारा सगळा मसाला आणि दाण्याचं कूट. सगळ्यात आधी आता मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यासाठी आधी टोमॅटो आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतेय. वांग्याचं भरीत बनवताना वांगी किती आहेत त्यानुसार कांदा आपण घेतो. त्यामुळे मी इथे 3 वांग्यांसाठी 2 कांदे घेतले होते. वांग्याच्या भरतासाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो थोडासा जाडसर चिरायचा असतो, त्याच्यामुळे मी सुद्धा कांदा, टोमॅटो जाडसर असे चिरायला घेतले. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आणि एकीकडे लसूण ठेचायला घेतला. वांग्याचं भरीत करताना सगळ्यात मेन काम म्हणजे भाजलेली वांगी सोलणं. पण वांगी व्यवस्थित गार झाली की पटापट सोलली जातात, त्यामुळे मी सुद्धा पटापट वांगी सोलायला घेतली.
सगळी वांगी व्यवस्थित सोलून झाल्यानंतर मी ती हाताने मॅश करायला घेतली. वांग्यांमध्ये गुठळ्या राहिल्या तर त्या चांगल्या लागत नाहीत, त्यामुळे मी व्यवस्थित वांगी मॅश करायला घेतली. लगेचच एकीकडे कढई गरम करायला ठेवली. वांग्याच्या भरतासाठी थोडंसं तेल जास्त लागतं, त्याच्यामुळे त्यानुसार तेल घेतलं आणि लगेचच तेल गरम झाल्यानंतर फोडणीला सुरुवात केली. मोहरी, हिंग, ठेचून घेतलेला लसूण, जाडसर असा चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो दोन्हीही तेलामध्ये ॲड करून छान परतून घ्यायला सुरुवात केली. वांग्याचं भरीत करताना फोडणीत टाकलेला हा कांदा आणि टोमॅटो शिजणं महत्त्वाचं असतं, कारण वांगी भाजून घेतल्यामुळे अर्धी अधिक ती शिजलेली असतात, पण कांदा आणि टोमॅटो कच्चा असल्यामुळे ते व्यवस्थित शिजणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी सुद्धा कांदा टोमॅटो छान परतून वाफ आणायला ठेवला. साधारण एक 5-10 मिनटं वाफ आणायची होती, तर म्हटलं एकीकडे ओट्यावरचं सगळं आवरून घेऊया, कारण अगेन मल्टीटास्किंग आणि ह्याने आपल्यालाच कामं करणं सोपं जातं. त्याच्यामुळे राऊचं जेवण झालं होतं, वांगी सोलली होती, त्याची सालं डस्टबिनमध्ये टाकायची होती. हे सगळं मी वाफ येईपर्यंत एकीकडे करायला घेतलं. ही कामं करता करता एक 5 मिनटं झालीच होती. स्वच्छ हात धुवून म्हटलं चला बघूया कांदा शिजलाय की नाही ते. कांदा थोडासा शिजायला हवा होता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा छान तो परतून एक 2 मिनटं वाफ आणायला ठेवला. आता मात्र कांदा मस्त शिजला होता, त्यामुळे त्यात मी थोडीशी हळद घातली, लाल तिखट आणि मालवणी मसाला. आपल्या घरात आपण जो मसाला वापरतो तो ह्यात घातला तर ही भरीत मस्त लागतं, त्यामुळे मी मालवणी मसाला घालून हे सगळं छान एकजीव करून घेतलं. लाल तिखट मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जी वांगी आपण मॅश करून घेतली होती ती मी त्यात ॲड केली. नंतर त्यावर चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा वांग्याचं भरीत छान मिक्स करून घेतलं आणि एक 10 मिनटं वाफ आणायला ठेवलं. वांग्याचं भरीत हा मराठी खाद्य संस्कृतीतील पदार्थ भाजी म्हणून खाल्ला जातो. हे वांग्याचं भरीत विविध पद्धतीने आपण बनवतो. वांग्याचं भरीत भाकरी बरोबर, भाताबरोबर, पोळी बरोबर सगळ्या बरोबर मस्त लागतं. कधीतरी काही कार्यक्रमांमध्ये वांग्याचं भरीत, भाकरी आणि ठेचा हा मेनू आवडीने ठेवला जातो. मगाशी मीठ आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर भरीत एक 10 मिनटं मी वाफ आणायला ठेवलं होतं. आता मी त्यात दाण्याचं कूट ॲड करणार आहे. 1-2 चमचे दाण्याचं कूट ॲड करून पुन्हा मी भरीत छान एकजीव करून घेतलं. दाण्याचं कूट छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी वांग्याचं भरीत एक 5 मिनटं वाफ आणायला ठेवलं आणि अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. तर असाच सिंपल लंचचा मेनू केलाय. पोळी, गरम गरम वांग्याचं भरीत, ठेचा गोड म्हणून पुरणपोळी सुद्धा आहे आणि आंबा सुद्धा आहे. सो आता आम्ही मस्त लंच करणार आहोत. हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. सी यू अगेन. हे सगळं जेवण बनवेपर्यंत जेवायची वेळ झालीच होती, त्याच्यामुळे लगेच ताट वाढायला घेतलं. गरम गरम वांग्याचं भरीत, ठेचा, थोडंसं शिकरणसुद्धा केलं होतं. गरम गरम 2 पोळ्या आणि पुरणाची पोळी, त्याच्यावर तुपाची धार आणि अशा प्रकारे मस्त लंच आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.